मला तिजोरीच्या किल्ल्या हव्या, रमाईकडे नसतील तर त्या माझ्याकडे हव्या। मी मोठी आहे, अधिकार आहे माझा आणि लायकी पण आहे। किल्ल्या दे। लगेच अधिकार आणि लायकीपर्यंत कशाला जातेस? पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्या, किल्ल्या सखूजवळ नाहीत आणि माझ्याजवळ पण नाही। मग कोणाकडे असणार किल्ल्या? रमाई चल इथे इथे बस। यमुने इथे का बसवते मला? अगं रमाई विसरलीस का? अंघोळ झाल्यानंतर तू इथे बसायचीस बाबाजींचा जप करायला। खरंच का? बाबाजी जप कुठे आहे? मी आणते हा, तू बस इथे बस। काका मला काय समजतो? अरे एकदा कधी ती मोहर माझ्याकडे सापडली म्हणून मला तुम्ही काय अट्टल चोर समजलात की काय? अरे काका आहे मी हे, हा तुम्ही माझा धडधडीत अपमान करताय, माझ्यावर आळ घेताय तुम्ही। अरे तुझ्यावर कुठे आळ घेतलाय मी? मला बोलायच्या आधीच सुरू झालास। किल्ल्यांबद्दल तुला काही माहिती आहे का हे विचारणार होतो। आणि आळ म्हणशील तर माझ्यावर आणि सखूवर सुद्धा आळ घेतलाय ना? आता तू म्हणत असशील तर आपण या खोलीत शोधूया नाही का? नाही म्हणजे आता कुणाकडेच किल्ली नाहीये म्हणजे किल्ली काय स्वतःहून चालत खोली बाहेर जाणारच नाहीये ना? शोधा शोधा। हो शोधूया। अरे किल्ली सापडली। अरे पण हे अंथरूण कोणाचं आहे? माझं आहे। सखू हे तुझं अंथरूण आहे? बाई 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 बाई, म्हणजे यमुनेचा कयास खरा निघाला म्हणायचा। अगं भामाताई, अरे पण मग बघ ना, सखूच्या अंथरुणातच किल्ली मिळाली ना? बघा बघा लबाडी बघा, मला खात्री होतीच सखूनेच काहीतरी लबाडी केली असणार। सखूबाळ, ह्या तिजोरीच्या किल्ल्या तुझ्या अंथरुणात कशा आल्या ग? मला नाही माहिती हो, पण मी कशाला घेईन किल्ल्या? मग काय किल्ल्याना पाय फुटले आणि ते स्वतः जाऊन तुझ्या अंथरुणात शिरले? तुझा डाव काय मला समजत नाही का? रमाईला भुरळ घालून दागिने लंपास करायचे आणि ते वडिलांना नेऊन देऊन परत इथे आणायचे, होय ना? नाही हो, असं काही नाही, मला खरंच माहिती नाही। मला पण खात्री आहे सखू असं काहीही करणार नाही। अरे दिगू, पण आता पुरावा मिळालाय ना? हो, तिजोरी उघडून खात्री करायला हवी। हो, आधी तिजोरी उघडून ऐवज दाग दागिने मोहरा सगळे आहेत
की या सखूने डल्ला मारला ते बघायला हवं. हो ना. नाही नाही बघाच तुम्ही, कारण नको तिथे बोटचेप धोरण कशाला हवं. हो हो. आणि दिगू कर नाही त्याला डर कशाला. सखू दिगू आता सगळ्यांची खात्री होऊच देत. बघूया की आपण उघडून. अनायासे आपण सर्वजण इथे आहोतच, तर मग खातरजमा करून घ्यायला काय हरकत आहे. दिगू घे तू तिजोरी उघड. अरे उगाच पराचा कावळा कशाला करताय. शिवाय रमाईच्या परवानगीशिवाय मी कधीही तिजोरी उघडली नाही. मला तसं करता येणार नाही. रमाईला बरं नाही. तिला बरं होण्यासाठी वेळ लागला किंवा नाही तिला बरं वाटलं तर तिजोरीतला ऐवज सुरक्षित आहे की नाही हे आम्हाला कसं आणि कधी कळणार. मोठी बहीण म्हणून सांगतेय, तिजोरी उघड. आम्हाला खात्री करून घ्यायची. घे घे. सखू आज तुझी चोरी उघडकीस येणार. अप्पांना मदत करायला दागिने चोरलेस काय. स्वतःला मोठी हुशार समजतेस ना तू. मुकाट्यानं सांगून टाक दागिने कुठे ठेवलेस. तुझी चोरी जर का उघडकीस आली ना त्याचे परिणाम भयंकर होतील ना. वरवर तिजोरी सगळी जशीच्या तशी दिसते नाही का. नाही पण एखादी गोष्ट कमी आहे की नाही हे जरा बघायला हवं. हो दिगू सगळं ऐवज दागिने तपासून पहा सगळं आहे का. हो हो तपासायला हवं. हो सगळ्यांच्या सांगण्यावरून तिजोरी उघडली ना.